हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. तर आजचा व्लॉग हा होणार आहे त्र्यंबकेश्वर टेम्पलवरती. तर मी माझ्या फॅमिलीसोबत जात आहे त्र्यंबकेश्वरला. तर मी नांदेडवरून बसलेली आहे ट्रॅव्हल्समध्ये. 8:30 वाजलेले आहेत आत्ता सध्या. तर बघूया किती वाजेपर्यंत पोहोचणार आपण. मागच्या सीटवरती आम्ही बसलेलो आहोत. माझ्या मम्मीसोबत बसलेली आहे मी, आणि समोरच्या सीटवर माझे भाऊ आणि माझे पप्पा बसलेले आहेत. आणि कुणाकुणाला असं वाटतं बरं का की नाईटला ट्रॅव्हल करताना मस्त बाहेरच बघत बसावं. नाईट एकदम शांत, झाडी आणि तो सुनसान रोड मला तर खूप मस्त वाटतं. मला झोप येत नव्हती, मग मी मस्त बाहेर बघत बसली. मग मी थोडा वेळ आराम केला रात्री आणि सकाळच्या 6 वाजता पोहोचलो शिर्डीमध्ये. हां, नांदेडवरून नाशिकला जाताना शिर्डी लागते. तर माहिती नव्हतं आणि आमचा प्लॅन पण नव्हता शिर्डीला जायचा, पण असं वाटत होतं बघून की उतरावं आणि पटकन दर्शन घ्यावं. पण तर आमची ट्रॅव्हल्स निघाली इथून, आणि मग नाशिक इथून 2 तासावरती आहे आणि तिथून 30 किलोमीटरवर त्र्यंबकेश्वर आहे. तर हॅलो गाईज, तर आता मी पोहोचली आहे त्र्यंबकेश्वरच्या एका रूम केलेली आहे तिथे. तर आता आम्ही थोड्या वेळामध्ये जाणार आहे मंदिरामध्ये. तर चला, एंडपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, दर्शन करूया. आम्ही जिथे रूम केली होती तिथे आम्हाला पटापट तयार होऊन जायचं होतं दर्शनाला. त्याआधी मी बाल्कनीमधून घेतला आहे मस्तपैकी व्ह्यू. वाव, किती सुंदर. मी तर बघत बसली आणि माझी मम्मी तयार होत होती. माझे पप्पा, माझा भाऊ आणि मी फक्त हा नजारा बघत होतो आणि असं वाटत होतं इथेच राहावं. किती सुंदर झाडी आणि मी न कधी बघितलेले हे पर्वत. वाव, मी हे कधीच बघितलं नव्हतं आणि बघून असं वाटत होतं की मंदिर किती सुंदर असेल. फायनली आम्ही इथे पोहोचलो. तर आमच्या रूमपासून 5 मिनटावरती हे मंदिर आहे आणि आम्ही इथे पोहोचलेले आहोत. ती माझी मम्मी आहे. तर मी तिथे गेल्यावर त्या काकू आल्या आणि मला म्हणे की आपको चंदन का टिका लगाना है क्या, लगाओ क्या? मैंने बोली हाँ लगाओ. तर मी मस्तपैकी चंदनचा टिक्का लावून घेतला. मस्त त्रिशूळ होतं, त्यावर चंद्र होता. खूप छान वाटत होतं. मी कधी असं लावलं नाही, बट असं बघून आणि सर्वजण तिथं लावत होते. इतकं छान, इतकं थंड थंड वाटत होतं ना माथा. मला असं दिवसभर मी लावलं, मग इतकं छान वाटत होतं. मग मी घरी आल्यावर पण मी असंच लावलं. आणि येताना मी अष्टगंध हे चंदन घेऊन येणार आहे घरी. एवढा नाही लावणं झाला तरी छोटासा टिक्का का होईना मी लावणार. खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. आतमध्ये गेल्यावर बघितलं की रांगेमध्ये थांबावं लागलं आणि फुलंसुद्धा सुकून गेली. मग दर्शन झालं आणि आम्ही बाहेर आलो आणि फोटोशूट केला छान. ही माझी मम्मी, पप्पा आणि मी. माझा भाऊ तर स्वतःच फोटोशूटमध्ये गायब होता. इतकं छान वाटत, खूप मोठं मंदिर होतं आहे इथे. मग आम्ही इथे छान फोटोशूट केला आहे आणि माझ्या भावाने असं करायला सांगितलं मला रील्समध्ये. मला
इथून जाण्याचं बिलकुल मन होत नव्हतं. आम्हाला इथेच संध्याकाळ झाली. आम्हाला जायचं होतं कुंडाकडे, पण इथे संध्याकाळ झाल्यामुळे आम्हाला तिकडे नाही जाणं झालं. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये मी दाखवेन. आम्ही उद्या जाणार आहेत कुंडाकडे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा तुम्ही कुंडामध्ये कसं पाणी आहे आणि कसं नाही. तर मग झाली संध्याकाळ. आम्ही थोडं मग मार्केटमध्ये फिरलो. तिथे घोडा पण होता. मग तिथे आम्ही रुद्राक्ष घेतले, छान छान डमरू घेतले आणि फोटो होता, छान मस्त वाटत होतं. रूमवरती पोहोचलो आणि हा व्लॉग इथेच संपला आहे. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन कोणता. तोपर्यंत बाय.